मॉर्निंग सगळ्यांना. तर ही आपली ह्या इयरची सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे. निघलो आता दुबईसाठी. 10 वाजलेले आहेत सकाळी. शुभम सर सोडायला येत आहेत. दुपारी 2ला का 3ला फ्लाईट आहे काहीतरी. पण इंटरनॅशनल फ्लाईटला थोडं इमिग्रेशन वगैरे ह्या गोष्टी लागतात करायला, तर लवकर जावं लागतं. 3 तास पहिलं पोचावं लागतं. 2-4 वेळा रोड चुकल्यानंतर फायनली टर्मिनल 2 मध्ये एंट्री झालेली आहे. तर आपलं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आपण आता आपल्या गेट नंबर 70A कडे चाललो आहे. तिथे दुबईची फ्लाईट मिळणार आहे आपल्याला. जस्ट आता इमिग्रेशन करून बाहेर आलेलो आहे आपण. आणि एक नागपूरचे मित्र भेटलेत. इथंच एअरपोर्टवर ओळख झाली त्यांच्याबरोबर. ते पण आलेत 1 महिन्यासाठी फिरायला. ठीक आहे. आणि आता आपण हॉटेलला चाललेलो आहे. आपलं हॉटेल आहे. त्यानंतर चेक इन करू. उद्या आपला इव्हेंट आहे मोठा. मग तो इव्हेंटला आपण बाकीचा अपडेट देऊ. हॉटेलला गेल्यानंतर रूम टूर करून देतो. चेक वगैरे केलेलं आहे सगळं. ठीक आहे. भेटू नंतर. चला रूम टूर देतो. दुबईमधल्या रूमची टूर. The next day. चला तर गुड मॉर्निंग. आज आहे दुबईमधला डे 2. आता आपण चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. रेडी होऊन इकडं राहिलेलो आहे मी. ठीक आहे. चलो तर आता आपण होऊया. आपण चहा, गरम दूध, रेड लेबल, साखर, मिक्सचर. 2000 years later. ओके. तर आता आपण निघालेलो आहे दुबई फ्रेमला. booking.com वरून ऑनलाईन तिकीट घेतलेलं आहे. करीम म्हणून ॲप असतं इकडं. आपलं कसं ओला आहे तसं उबर वगैरे त्या टाईपमध्ये. तर ऑनलाईन बुक केली होती कॅब. सिग्नलला थांबलो आता. इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघा. रोड बघा किती क्लीन आहेत. आपण ऑलमोस्ट पोहोचत आहे.
आहे. रोड एवढे सुंदर आहेत, क्लीन आहेत की 5-10 मिनिटामध्ये आपण पोहोचतोय. एंट्रन्सला आहे. एंट्रन्सलाच बघा सुंदर एंट्रन्स आणि वरती दुबई फ्रेम. तर बघा अशी एंट्री होते इकडून. त्यानंतर इथं फोटो काढले आणि त्यानंतर आता इथून एंट्री आहे वरती जायला. बघूया पुढं काय काय दाखवतो. बघा जसं आपण वरती आलो हे किंग आहे तिकडं आणि एंट्री दुबईचं ओल्ड कल्चर दाखवलं याच्यामध्ये. जुनं कल्चर बघा दुबईचं. एंट्री
पूलचं वगैरे आहे, एकदम ट्रॅडिशनल आहे, जसं एकदम जुन्या काळातले घर वगैरे होती त्या टाइम सारखंच आहे. जुन्या गोष्टी. मसाले मिळतात दुबईमध्ये सगळ्यात बेस्ट. असं आहे दुबई फ्रेमच्या आतमध्ये बघा सगळं. ओके, तर लिफ्ट आहे आतमध्ये, इथून आपल्याला आता वरती घेऊन जाणार. लिफ्ट आहे बघा, एकदम फास्ट लिफ्ट आहे, एकदम फास्ट. काहीतरी 70 ते 80 सेकंदामध्ये पोहोचवते आपल्याला. Hello, good morning. This is your keys. Thank you. The old seat here, the bike. And we have smart glass in the middle, safe to walk. Please no sitting nor running. Have a nice day. Thank you. Please keep walking. तर बघा, खायला प्यायला पण आहे इथं, जर पाहिजे असेल तर. बघा, हे आहे दुबई फ्रेम टॉपवरून. ये देख. खाली बघून त्याच्यावरती तर त्यावर जाऊ शकत नाही, दुसरीकडे बघून जर गेलात तर पॉसिबल आहे, तर त्याच्याकडे बघून जाऊ शकत नाही, एवढं डेंजर आहे. हे खतरनाक आहे, एक हार्ट अटॅक यायचा विषय इकडं. चला इथं आता बघू आपण नवीन दुबई ह्या साईडला आहे. आणि आपण बघू या साईडला ती ओल्ड दुबई आहे. दुबई 2050 मध्ये बघा दुबई कसं असेल, यांनी बनवून ठेवलं आहे सगळं. 2050 मध्ये कसं असू शकतं दुबई.
तिकडून आता बाहेर निघालोय. इथं बघा सुवेनियर शॉप आहे. सगळ्या प्रकारचे सुवेनियर आहेत. मी एक फ्रीज मॅग्नेट घेतलंय, हे वाला घेतलंय. बाकी शर्ट्स वगैरे आहेत, कप वगैरे, 3D फोटो, 3D फोटो. तर हे सुविनियर शॉप झालेलं आहे आणि इथं आहे एक्झिट. पण तिथं होतो वरती, छोटं दिसतंय ना, तिथं गेलो होतो आता वरती. तर आता आपण दुबई फ्रेममधून निघलेलो आहे. मीना बाजाराकडे चाललो आहे. एक रेस्टॉरंट बघितलं तिकडे इंडियन जेवण करायला. D88. Slight left to stay on Sheikh Khalifa bin Zayed Street, D88. In 500 meters, turn right onto Al Maykul Road, Al Sabah Road. In 300 meters, turn left onto Khalid bin Al Walid Road, D79. Signs for city center, Bur Dubai. रेस्टॉरंट बघायला आलो आहे. शॉप बघा, कोण ओळखतं याला, मग काच दुबईवाला. इंस्टाग्रामवर बघितले असेल रील वगैरे कधी. तर रिटर्न आलो आहे आज. आता संध्याकाळी आपल्याला इव्हेंटला जायचं आहे. रूम नंबर 201. ओके, गिफ्ट आलेलं आहे काहीतरी. बघूया काय.
ते डेव्हलॅप्सचा टी शर्ट, चॉकलेट्स आहेत अँड ओके संध्याकाळच्या कार्यक्रमाचा ID कार्ड. चला तर इव्हेंटला रेडी झालेलो आहे. कंपनीची कार येते पिक करायला. सांगितलं होतं त्यांनी खाली थांबा म्हणून. तर एका लॉबीमध्ये येऊन सुंदर असं हॉटेल आहे, लॉबीमध्ये येऊन थांबलो आहे. येईलच गाडी आता 2 मिनटामध्ये. त्यानंतर बुर्ज खलिफाला जायचं आहे. त्याच्या बाजूलाच अरमानी लॉन्ज म्हणून आहे, तिथं होणार आहे हा इव्हेंट. फायनान्शियल रिव्होल्युशन 2025 म्हणून इव्हेंट आहे. गेल्यावरती दाखवतो बाकीच्या गोष्टी. बहुतेक आपली आलेली कार आपल्याला पिक करायला. लेट्स गो. ही आहे आपल्याला आली गाडी न्यायला, इलेंट्रा. ओके. इव्हेंट आहे आपला खाली अरमानीमध्ये. बुर्ज खलिफाच्या आतमध्ये अरमानी लॉन्ज म्हणून आहे. हे देखो इकडं आहे इव्हेंट आपला. हे बघा ह्या हॉटेलमध्ये राहिलो आहे मी. इव्हेंट संपला, गिफ्ट दिल्यात भरपूर.
चाललोय आता ग्रँड किंग्स गेट. 8 hours later. तर बघा ड्रॅगन मार्ट आहे हा मोठा मॉल आहे. ह्याच्यामध्ये मिळतात वस्तू वगैरे आपल्याला चांगल्या चांगल्या. हे 2 मित्र आपले भेटलेले आहेत. या गाडीमधून आलो होतो आम्ही मार्टला. आतमध्ये बघा असे कपड्याचे वगैरे दुकान आहेत. फूड कोर्ट वगैरे पण आहे. वरती पण आहे. या साईडला एवढी दुकान आहेत. अजून मी 5% पण फिरलो नाही. त्या साईडला पण बघा किती शॉप्स आहेत. जबरदस्त मोठं मार्केट आहे आणि स्वस्त आहे इकडे ॲक्च्युली. घरी जायचं आहे आता. भूक लागली आहे. आता इथं जेवण बसायला टाईम नाही कारण की 4 वाजता पुन्हा गाडी पिक करायला येणार आहे. तिथं KFC ऑनलाईन ऑर्डर टाकली आहे. ऑर्डर नंबर 20 टेक अवे करतोय. रूमवर जाऊन निवांत खाईन. Three hours later. तर क्रूजवर चाललेलो आहे आणि पोचलेलो आहे. आता 5चा टाईम दिला होता आपल्याला. क्रूज आहेत पाठीमागं उभे आहेत. ठीक आहे. येत आहेत मित्र वगैरे. देन आपण जाणार आहे तिकडे. बघा जबरदस्त जॉर्ज हार्बर. ये आले आपले लोक. तर बघा ही आहे आपली आज आपला फ्लॅग लावला आहे बघा इथं डेव्ह लॅब्सचं वगैरे. इथं आहे गेट नंबर 2. तिथून युटर्न मारून इथं येऊन आपल्याला वरती जायचं आहे. वर चाललो आहे आता. एंट्री जायला आपली क्रूज निघालेली आहे. पाठीमागं व्ह्यू बघा.
The next day. तर गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज दुबईतला दिवस 4था आहे आणि आता वाजले तिकडं दुपारचे 1, म्हणजे इंडियामध्ये वाजले असतील 2:30 पावणे 3 वगैरे. आणि आता मी चाललो आहे शॉपिंग करायला. मीना बाजार म्हणून आहे एक ठिकाण, तर त्या मीना बाजारला मिनी इंडिया सुद्धा बोलतात, दुबईमधली मिनी इंडिया असं आहे. म्हणजे एक छोटे छोटे शॉप्स आहेत, गल्ली वगैरे, गल्लीमध्ये वगैरे आपले छोटे छोटे असतात शॉप, तसे एकदम चीपमध्ये सामान मिळतं तिकडं. दाखवतो मला, बाहेर असं ऊन वगैरे आहे चालू सध्याला. प्लस एक ट्रेड पण मी प्लेस केला होता, दाखवतो मला आता. चांगला प्रॉफिट रनिंग आहे. ब्रेक इव्हन वगैरे करून ठेवलेलं आहे. बघूया आता जातो तिकडं. ठीक आहे, तर आता याच्यात बघूया काय होतं आपला प्रॉफिट, म्हणजे टार्गेट हिट होत आहे की ब्रेक इव्हन हिट होत आहे. चला आता गाडी बुक करतो ऑनलाईन आणि जातो मीना बाजारला. बाय. तर बघा, गाडी बुक केली ऑनलाईन, हॉटेलच्या गेटवर येते. रेड रूफ टोयोटा कॅमरी हायब्रिड. 1 मिनिट दाखवत आहे. खूप फास्ट सर्व्हिस असते इकडं, खूप फास्ट. टोयोटा कॅमरी, ऑलमोस्ट टोयोटा कॅमरीच आहेत सगळीकडं. गाडीची पोझिशन काय चालली, 0.5च्या लेवलवरून आपण बाय केलेला. ऑलमोस्ट आपल्या टार्गेटच्या जवळ पोचले. मार्केट 69 पिप्स रनिंग आहे, 97चं टार्गेट लावलं आहे. लेट्स सी काय होतं आहे. भूक लागली आहे, जेवण पण करायचं आहे तिथं जाऊन. लेट्स वेट अँड वॉच. गाडी येते, बाहेर जाऊन थांबतो. हॉटेलचं मेन एंट्रन्स. बऱ्यापैकी गरमी आहे आज. सगळं दाखवत आहे. आणि ऑलरेडी आपली गाडी पण आलेली आहे, रेड रूफ टोयोटा कॅमरी. आता ती आपल्याला सोडेल तिथं जाऊन. ओके, The next day. लेट्स गो टू शारजा. आपला मित्र येतो घ्यायला, त्यांच्यासोबत जायचंय. बघा 3 लिफ्ट, म्हणजे पहिली येईल त्याने आपण खाली जाणार आहे. ही मधलीवाली येते 3, 2 सेकंड फ्लोअरला आहे. लेट्स गो. निघालेलो आहे मी आता फायनली. खाली लॉबीमध्ये थांबलो होतो बराच टाईम. आणि आता आपले मित्राचा फोन आलेला जस्ट नाव, येत आहेत ते घ्यायला. लोकेशन तर पाठवलं आहे त्यांना मी ऑलरेडी. माझं लाव लोकेशन इथं आहे मी. ठीक आहे, वेट करूया, येतील ते घ्यायला. मस्त थंड हवा, एकदम चिल्ड वातावरण आहे. आत्ता 7 वाजलेत, जस्ट 7 PM.